नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधिमंडळात प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राजकारण तापलंय। विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी कामकाजावेळी दानवे यांनी शिवीगाळ केल्यानं आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले। शिव्या देणे हे महाराष्ट्राची संस्कृती नाही म्हणत असं प्रसाद लाड म्हणाले। सत्ताधाऱ्यांनी अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, तर अंबादास दानवे यांनी मी राजीनामा देणार नाही असं म्हणत मी माफी देखील मागणार नाही असं स्पष्ट सांगितलं। तसंच झालं ना ते सभागृहात आपण समजा सत्ताधारी पक्ष असेल किंवा विरोधी पक्ष, हा कोणाशी संवाद साधत असतो? सभापतीशी। हा काही एकमेकाशी संवाद नसतो साधत। म्हणून त्यांनी काय असेल ते सभापतीशी बोलायला पाहिजे होतं। माझ्याकडे हातवारे, माझ्याशी विद्रूप हातवारे करण्याची गरज नव्हती, अशी गरजच नाही। मला हिंदुत्व शिकवणार का तो प्रसाद लाड सारखा माणूस? मला काही पश्चाताप होत नाही, मला काही पश्चाताप होत नाही। मी जे बोललो इनफ। तो कोण राजीनामा मागणार? माझ्या पक्षाचे नेते बघतील माझ्याविषयी, तो कोण राजीनामा मागणार? देखो, मैं तो समझता हूँ सवेरे से बीजेपी के लोगों का कामकाज चलाने का ही मूड दिख रहा नहीं। कुछ भी करके सभागृह का, सदन का कामकाज रोकना, उसको अलग तरीके पे लेके जाना, हमको किसी को बात नहीं करके देना, ये सब सवेरे से उनका मूड दिख रहा था। और उसी में उन्होंने जो लोकसभा में जो हुआ उसका विषय आगामी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे महायुतीचा चेहरा असणार का, याची चर्चा मुंबईत लागलेल्या एका पोस्टरमुळे होताना दिसतेय। मदतीचा हात एकनाथ असे फलक मुंबईसह राज्यात लागल्याने महायुती आगामी निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढणार का याची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे महायुतीच्या निवडणुकीचा चेहरा कोण असणार याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। नुकतंच धर्मवीर 2चं पोस्टर लॉन्च करण्यात आलं, त्यावेळी हा विषय कलाकारांनी छेडला होता। त्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया देखील उमटताना दिसतायत। तर सत्तेत गेल्याच्या पहिल्याच दिवशी भविष्यात आपल्याला मुख्यमंत्री व्हायचे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं। तर दुसरीकडे शिंदे समर्थक नेते आगामी निवडणूक ही शिंदेच्या नेतृत्वात लढली जाईल असे संकेत देत आहेत। राज्याच्या कृषी विभागात 118 कोटी 86 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय किसान संघाने केलाय। कृषी विभागांतर्गत काम करणाऱ्या कृषी उद्योग विकास महामंडळ आणि यंत्रमाग महामंडळाने शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात निधी देण्याऐवजी कापूस साठवणूक बॅग, बॅटरी फवारणी पंप, मेटल डिहाइड म्हणजेच कीटनाशक आणि नॅनो युरिया या 4 वस्तू कंत्राटदाराकडून खरेदी करून देण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी बाजारातील प्रचलित दराच्या तुलनेत दुप्पट आणि चौपट दर देऊन या वस्तू खरेदी करत कंत्राटदारांचे खिसे भरले जाऊन आता दर्जाहीन वस्तू शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जातील असा आरोप ही भारतीय किसान संघाचे नेते नाना आखरे यांनी केलाय। गेल्या 2 दिवसात लोणावळ्यातील भुशी डॅम आणि ताम्हिणी घाटातील धबधब्यात बुडून पर्यटकांचा मृत्यू झालाय। या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। त्यानुसार पुणे जिल्ह्यातील अनेक धबधबे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले। लोणावळा आणि ताम्हिणीमधील घटनेनंतर प्रशासनाने ही पावलं उचलली। मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टात काल सुनावणी झाली। यावेळी कोर्टाने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं। कोर्टाने म्हटलं की महाराष्ट्र सरकारने दिलेल्या 10% आरक्षणाला आव्हान देणाऱ्या काही याचिकांमध्ये निष्काळजीपणाचा युक्तिवाद करण्यात आलाय। यावर हायकोर्टाने चिंता व्यक्त केली आहे। मुख्य न्यायाधीश DK उपाध्याय, न्यायाधीश GS कुलकर्णी आणि न्यायाधीश फिरदौस पूनावाला यांच्या खंडपीठाने म्हटलं की हा एक गंभीर मुद्दा आहे। बीड जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीय शासकीय मदतीपासून वंचित असून गेल्या 6 महिन्यातील 103 शेतकरी आत्महत्यांपैकी 8 शेतकरी कुटुंबियांनाच मदत दिली असल्याने डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आलं। बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांनाच वेळेवर मदत न मिळाल्याने लाजिरवाणी बाब असून तातडीने चौकशी, प्रलंबित प्रकरणे मार्गी लावून मदत देण्यात यावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। आपण जर पाहिलं तर शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे। मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे। राज्याचे कृषी मंत्री मान्य धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 6 महिन्यामध्ये जानेवारी ते जूनपर्यंत 103 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत।
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना 15 दिवसांमध्ये मदत मिळणे बंधनकारक आहे। मात्र आज 6 महिने होऊन गेले, 103 शेतकऱ्यांपैकी केवळ 8 शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे। त्यामुळं कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित आहेत। त्यामुळे आमची अशी मागणी आहे की त्यांना तात्काळ निधी देण्यात यावा आणि जे अधिकारी हलगर्जीपणा करतायत, मदत मिळण्यास दिरंगाई करतायत, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी। यासाठी आज 1 जुलै कृषी दिनी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करावं लागतंय आणि कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये ही घटना घडते ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी तसेच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी छत्री मोर्चा काढलाय। यावेळी या मोर्चात 900 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होते। निवडणुकांपूर्वी 54 दिवसाच्या संपानंतर सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे ग्रॅज्युएटी आणि जुनी पेन्शन शासन निर्णय प्रलंबित असल्याने या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी हा मोर्चा काढला। आज आम्ही गोंदिया जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद छत्री मोर्चा काढला आहे। याच्यामध्ये 800 ते 900 महिला हा उपस्थित आहेत आणि हा मोर्चा आम्ही जिल्हा परिषदेवर घेऊन जाणार आहोत। मोर्चाचे उद्देश असे आहे की आम्ही मागे 4 डिसेंबरपासून तर 26 जानेवारीपर्यंत 54 दिवसाचा असा संप आम्ही केला होता। त्यामध्ये आम्हाला सरकारने ग्रॅज्युएटी आणि पेन्शन हे देण्याचा होकार दिला होता, पण आतापर्यंत 4 महिने 6 महिने ओलांडून गेले तरी आतापर्यंत त्यांनी GR काढलेला नाही आहे। आता मधामध्ये चुनाव आला, त्यानंतर आता चुनाव आला, आतापर्यंत सरकारने GR काढला नाही। आता आम्ही सरकारशी निवेदन करतो की ग्रॅज्युएटी आणि जो पेन्शनचा GR आहे लवकरात लवकर काढावा आणि जो आता आम्हाला म्हटलं होतं की त्यांनी जुलैमध्ये तुम्हाला मानधन वाढ देणार आहोत, तर आम्हाला असं वाटतं सरकारने होकार तर दिला आहे सकारात्मक आहे मानधन देण्यासाठी, पण तो कमी न देता भरघोस प्रमाणे आम्हाला तो मानधन वाढ करतील सरकार, ह्यासाठी आम्ही आज इथं छत्री मोर्चा काढलेला आहे। काळमम्मावाडी येथे दूधगंगा नदीत बुडालेला 2 पर्यटकांचा मृतदेह सापडलाय। वर्षा पर्यटनाला आलेल्या निपाणी येथील प्रतीक संजय पाटील आणि गणेश चंद्रकांत कदम हे धरणासमोरील दूधगंगा नदीत पात्रातील पाण्याच्या डोहात बुडाले होते। आज सकाळी मंगळवारी NDRFच्या टीमला रेस्क्यू करताना त्यांचा मृतदेह हाती लागला। आज सकाळपासूनच संततधार पावसात शोध ही मोहीम सुरू होती। बॉलिवूडचा भाईजान सलमान खान वांद्रे स्थित गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर 14 एप्रिल रोजी गोळ्या झाडण्यात आली होती। याच फायरिंग प्रकरणात एक मोठा खुलासा सध्या समोर आलाय। अशी माहिती समोर आली आहे की लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानची सुपारी ही 25 लाख रुपयांसाठी दिली होती। बिश्नोई गँगने हे सगळं सलमानच्या हत्येसाठी केलं होतं, तर त्यासाठी 18 पेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांना तयार केलं होतं। त्यानंतर मुलांना पुढे गोल्डी बराड आणि अनमोल बिश्नोईच्या आदेशांची प्रतीक्षा होती। हा खुलासा पोलिसांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये केलाय। नवी मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईच्या गँगमधील 5 जणांना अटक केली आहे। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या नीरज चोप्रा याने येत्या रविवारी होत असलेल्या पॅरिस डायमंड लीगमधून माघार घेतलाय। मागील 2 महिन्यांपासून नीरज चोप्रा याला दुखापतीचा त्रास होता आणि याच कारणामुळे त्याने आता स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतलाय। पॅरिस ऑलिम्पिकला 26 जुलैपासून सुरुवात होत होती, तर याच पार्श्वभूमीवर नीरज चोप्राच्या दुखापतीचा विषय हा एक चिंताजनक आहे। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा न्यूज अँड कट।